महाआघाडीचा उमेदवार होईल, पण काही नाही झालं. ठीक आहे सरकार इकडून जा. त्या जिल्ह्याच्या नवीन राजकारणामध्ये जसे आपली रेल्वे आहे, प्रत्येक स्टेशन आलं की माणसं उतरणारे उतर. शेवटी येणाऱ्या काळात आज ह्या भाजप सरकारने या देशामध्ये जो काळ घेतला, आज या भाजप सरकारच्या काळामध्ये कोणी सर्वसामान्य माणूस सुखी नाही. सुशील प्रकारांच्या मुलांना हाताला काम, सर्वसामान्य घरातल्या माता भगिनी सुद्धा बेजार आहे. त्या सीझनच्या बाबतीमध्ये तर 150 रुपये 200 रुपये किलो भाजीपाला याची सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती. हे ह्या लोकांनी आज काँग्रेस पक्ष कार्यालय आणि आघाडी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं. अनेक लोक इथं तुम्ही बघतात, एक आनंदी उत्साही वातावरणामध्ये इथं आलेत आणि त्यातल्या दुग्ध शौकरा योग म्हणल्यासारखं माननीय आंबेडकर साहेबांनी नांदेड जिल्ह्याला पाठिंबा दिला, त्यामुळं अति आनंद झाला. आणि ही जागा निश्चित आज आम्हाला आमच्या पारड्यामध्ये आमच्या कार्यकर्त्याच्या जोरावर हे पडणार आहे. आणि ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जोरावर मी तो बाळगलो. नाही, भाजप आता प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला उभा टाकण्याचा अधिकार आहे. भाजप राहू द्या, आणखी कुठल्या पक्षाचं राहू द्या, आम्ही आमच्या पक्षाचं या ठिकाणी उमेदवार म्हणून आहोत. आता त्यांच्याविषयी लोक ठरवतील काय करायचं. आपण सरपंच पदापासून आता खासदारकीचं निवडणूक लढवतात, काय बदल दिसतात आपल्याला या निवडणुकीमध्ये? नाही, आता सरपंच पद मी जवळपास गावामध्ये 15 वर्षी केलं, जिल्हा परिषद 2दा भोगलो, 16 वर्ष आमदारकी केली आणि आज आता लोकसभेला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मला या मिळाली. उमेदवार म्हणून तो उभा आहे. आता ह्या कार्यकारिणीमध्ये मागच्या जवळपास 80ला मी सरपंच होतो आणि आज 2023-24 चालू आहे. त्याच्यामुळं अनेक बदल आपल्याला या काम करत असताना दिसून येतं. साहेब, आपल्या उमेदवारी संदर्भात आपण उमेदवारी मागे घेणार अशा चर्चा आहे. ही अफवा आहे. मी माझा फॉर्म निश्चित भरणार आहे. मीच उमेदवार म्हणून मी एक डम्मी फॉर्म म्हणून असावा. आपण जी दक्षता घेतो त्यामुळे मी माझ्या मुलाचा इतराला न करता मी माझ्या मुलाचाच फॉर्म डम्मी फॉर्म त्या ठिकाणी दाखल करणार आहे. हो, आज समोरचे धनदानगे आहेत. आज सर्वसामान्य गरीब माणूस माझ्या पाठीशी आहे. म्हणून ही लढाई धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे. सर, हिंदी में बताइए. वसंतराव चव्हाण जिंकून येणार. वसंतराव चव्हाण जिंकून येणार. काय मुद्दे राहतील इलेक्शनमध्ये, ज्या पद्धतीने आज वातावरण चालू आहे देशामध्ये? मी सांगितलं ना की लोकशाही ज्यावेळेला आवाज बंद करण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेला लोक ती निवडणूक हातात घेतात. भारताची लोकशाही अत्यंत परिपक्व आहे. त्याच्यामुळं राजसत्तेतल्या लोकांनी लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला असं वाटतं का ही निवडणूक सत्ता आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये आहे? सत्ता आणि सर्वसामान्य मतदार यांच्यामधली ही निवडणूक आहे असं वाटते का आपल्याला? या देशाचा सर्वसामान्य मतदार फार शहाणा आहे. 77मध्ये अनुभव घेतला ना, बोलत नाही पण बदल घडवून आणतो. ती परिस्थिती आज निर्माण झाली. 1977ची पुनरावृत्ती होऊ शकते का? 1977ची पुनरावृत्ती होऊ शकते का? पहा, 62 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही पक्ष सोडला, त्याबद्दल आपण बोललो. अशोकरावांच्या विषयी आपण वैयक्तिक टीका मला आवडत नाही. मी सांगितलं ना, आम्ही बळवंतराव चव्हाणांच्या बरोबरचे सहकारी. आम्ही आमच्या विरोधकाला बोलू देतो.
पूर्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत नाही पाहिलं. कोणाचा विरोध करायचा असला त्याला पहिलंच स्थान. तुम्ही बोला, आमचं काय चुकलं ते सांगा आम्हाला. त्याच्यामुळं लोकशाही निकोप पाहिजे असेल तर विरोधकांना मजबूत केलं पाहिजे. लोकशाही धोक्यात असताना बळ काढणं हे कितपत योग्य? मैदान सोडून पळ काढणं बरं वाटलं नाही, आम्हालाही बरं वाटलं नाही आणि लोकांनाही, सर्वसामान्य माणसाला सुद्धा बरं वाटलं. ही परीक्षेची वेळ होती की तुम्हाला एवढं मोठं केलं, तुम्ही तुमची शक्ती लावून पक्षाला आधार द्यायला पाहिजे होता. एवढीच अपेक्षा, बाकी काय अपेक्षा. आज वंचितचा निरोप आलाय की वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांनी आज नांदेडसाठी आपल्यासाठी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलं. तर विजयाचं किती टप्प्यात काय? बाळासाहेब अतिशय हुशार आहेत. कळलं काय, बाळासाहेबाची मुख्य मागणी हेच आहे की विरोधी पक्षाचा आवाज दाबला जाऊ नये आणि भारतीय घटना बदलल्या जाऊ नये. ही पावलं भारतीय घटना बदलण्यासाठीच आहे. आता आपण पत्रकार आहात, आपल्याला कल्पनाच आहे की भारतीय घटना बदलून एकाधिकारशाही स्थापन करण्याकडे पावलं पडत आहेत. ती हो, म्हणून बाबासाहेबांच्या घटनेचा सन्मान राखण्यासाठी बाळासाहेबांनी उचललेलं पाऊल बरोबर आहे.